आता रेशीमची आणि इतर पिकाची तुलना तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. तुमचा जर ऊस असेल तर ऊस जर तुम्हाला एकरी जर 50 ते 60 टन होते, 50 होत नाही पण आपण तरी 50 टन ते 60 टन धरा. तुमचा जर ऊस 3,000 जर गेला तर 50 टनाचे तुम्हाला 5-15 1.5 लाख रुपये होईल. पण ते 1.5 लाख रुपये तुम्हाला 18 महिन्याच्या नंतर आहे. 18 महिन्याच्या नंतर 1.5 लाख ते 1.5 लाख रुपये कमावायला तुम्हाला कमीत कमी अर्धा खर्च धरा. म्हणजे मजूर हे पूर्ण त्याच्यात खत पाणी मजूर हे सगळं अर्धा तुम्हाला 75,000 रुपये वार्षिक राहिले 1 एकरमध्ये. आता रेशीमचं सोपं उदाहरण सांगतो, जे नवीन करणार आहे त्यांच्यासाठी तर चांगलंच आहे. जर तुम्ही रेशीमचा विचार केला तर वर्षात तुमचे 4 लॉट निघते. तुमचे 4 लॉट जर 200 अंडेपुंजाचे जर 4 लॉट निघाले तर प्रत्येक तुम्हाला 200 अंडेपुंजाला मिनिमम तुम्ही धरा की 1.5 क्विंटल माल. 4 लॉटचे तुमचे 6 क्विंटल माल व्हायला 400 रुपये भाव लागू द्या. 2,40,000 रुपयाचा कोष निघायला. 2,40,000चा खर्च काढायला तुम्हाला फक्त वरले 40,000 रुपये खर्च होईल. याच्यापेक्षा जास्त होणार नाही. जरी तुमचा खर्च धरला तुम्ही आणखी नक्की 2,40,000पेक्षा आपला 1 लाख रुपये खर्च झाला तरी ऊसापेक्षा 1,40,000 इकडे गेलेत आणि 70,000 तिकडे. ऊसापेक्षा जास्त रेशीम शेती करून एक तर पाणी कमी मेहनत कमी.